श्री, अरे आईस्क्रीम. ऍक्च्युली नकोच होतं मला. कसला विचार करतोयस तू? काही नाही. सांग ना. आय एम सॉरी जान्हवी. नहीं, आई एम रियली सॉरी. ठीक आहे श्री. जान्हवी, हे असं स्वागत तुझं नको होतं व्हायला. श्री ठीक आहे. मला ना ह्या सगळ्याचा अंदाज नव्हता. अगं मला होता. म्हणजे मी आल्यावर असं पायघड्या घालून माझं स्वागत होणार नाही हे माहिती होतं मला. आय एम रियली सॉरी. श्री, तू आहेस ना माझ्या बरोबर, मग मी आता काहीही सहन करायला तयार आहे. आणि सगळं ठीक होणार आहे. माहितीये मला. मी बोलेन बेबी त्याशी, रादर सगळ्यांशी बोलेन. मी बी अगं हे असं तू अशी एकदम येशील हे अपेक्षित नसल्यामुळे असे रिॲक्ट झाले असतील सगळे. मी समजू शकते. सगळं काही ठीक होणार आहे. श्री, तुझी सोबत आणि आई आजींचे आशीर्वाद मिळालेत ना मला, मग माझ्यासाठी ऑलरेडी सगळं ठीक झालंय. आय लव्ह यू जान्हवी. आय लव्ह यू टू श्री. आई, बेबीला आवरलं पाहिजे. कसं आवरणार तिला? तू सांग ना तिला. काय सांगू? 4 शहाणपणाचे शब्द सांग. त्यानं ती शहाणी होणार नाही कांता. म्हणून कुणीच काही सांगायचं नाही का तिला? कांता, गुरु आपल्याला शिकवतो, परिस्थितीही आपल्याला शिकवते. दोघंही आपली परीक्षा घेतात, पण गुरु शिकवून परीक्षा घेतो आणि परिस्थिती आधी परीक्षा घेते आणि मग धडा शिकवते. आणि एकदा परिस्थितीने शिकवलेला धडा माणूस जन्मभर विसरत नाही. मला बेबीला परिस्थितीने शिकवलेला धडा द्यायचा आहे. मी तिला सांगितलं तर आत्ता पटेल, पण तिचा मूळ स्वभाव बदलणार नाही. मला तिनं स्वतःनी बदलायला हवंय आणि हा बदल ती या अनुभवातून शिकेल असा माझा अंदाज आहे. श्री खूपच अपसेट झालाय तिच्यामुळे. होणारच तो. तू एवढं शांतपणे कसं बोलू शकतेस आई? अरे, नात्यात असे चढ उतार येतातच, पण त्यानं नातं समृद्ध होतं, घट्ट होतं. आता श्री आणि जान्हवीचंच बघ. आता ते एकमेकांची साथ कधीही सोडणार नाहीत. कुठल्याही गैरसमजानं त्यांचं नातं कधीही तुटणार नाही. काळानं शिकवलेला धडा आहे त्यांना. हा शिकताना रिअलायझेशन होतं, आपल्याला काय हवंय ते कळतं, बऱ्याच गाठी सुटतात. बेबीचं जे काही व्हायचं ते होऊ देत. तुटल्याशिवाय जोडलं असण्याची किंमत कळायची नाही तिला. आणि बाकीच्यांचं काय? त्यांना प्रत्येकीला आपला आपला धडा मिळेल या सगळ्यातून. त्या सगळ्यांची काही चूक असेलच ना, तर त्यांनी बेबीला विरोध केला नाही हीच आहे. विरोध केला नाही पेक्षा बेबीला त्या सामील झाल्या. आपण स्वतः केलेली चूक सुधारता येते कांता, पण दुसरा कोणीतरी चूक करत असेल आणि त्यात आपण सामील होणं जास्त घातक. आणि हा बेबीचा मूर्खपणा आहे. शिकेल आणि ती नाही शिकली तर तू समजावणार नाहीयेस तिला. ती शहाणी झाली नाही तर त्याचं शासन तिला मिळेलच.
जान्हवीचं काय? ती शहाणी मुलगी आहे आणि आपण आहोत ना तिच्या पाठीशी. नाही, मला घरात ताण नको उगाच. तसं फक्त आपल्याला वाटून उपयोग नाही करत. ठीक आहे, निघू मी. ऑफिसला जायचं, तयारी करतो. बाबा, ताईचा फोन येऊन गेला, आज येते म्हणाले. हो, मलाही आलाय मेसेज. बरं झालं बाई, देवाच्या कृपेने सगळं कसं अगदी नीट झालं. फक्त या बेबीला देव सुबुद्धी देऊ म्हणजे झालं. ही बेबी जावई बापूंचं दुसरं लग्न ठरवायला निघाली होती. तिच्याच माहितीतली होती कोणीतरी. आता ती माझ्या लेकीचा जाच करणार, पण तिला जानू पहिल्यापासून आवडतच नव्हती ना. बाकी काही नाही, पण त्या होणाऱ्या बाळाची मात्र मला काळजी लागून राहिली. त्याचं कसं होईल काही कळत नाही. चला, झालं आवरून कपाट. बरं, मी पटकन आंघोळ करून घेते आणि मग चहा टाकते तुझ्यासाठी. चालेल? हा. आणि हे काय आज सकाळी सकाळी काय काढून बसली होतीस? अरे, केवढा पसारा करून ठेवला होतास. ए, आईसारखं नको वागू तू. म्हणजे आईला नाही आवडत दुसऱ्या कोणी कपाट आवरलेलं. लगेच आवरायला लागते परत. पुन्हा म्हणजे हे आवरलेलं होतं? तू आवरलं होतस? हो. काका नाही का म्हणाला? आय एम सो सॉरी. मला वाटलं ते मस्करी करतायत. सॉरी. म्हणजे त्यातला काही पार्ट मस्करीचा होता. आय एम सॉरी. मला कपाटाचं खरंच लक्षात नाही आलं. नाही, ठीक आहे, ठीक आहे, मला काही फार नाही वाटलं. ठीक आहे. नाही म्हणजे तू बरं आवरलं होतस म्हणजे. नाही नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तू आवरलंस ना आता. तुझा स्पर्श झालाय ना सगळ्या निर्जीव वस्तूंना. ठीक आहे आता. ए, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आता जरा सजीव वस्तूंनाही तुझा स्पर्श झाला तर चालेल. काही यश्री. नाही, मला इतकंच म्हणायचंय की तुझं प्रेम आणि अटेन्शन कपाटाला जास्त मिळतंय. गप्पा बसा श्री. श्री, काय? ऐक ना, मी काय म्हणतेय. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते?
दार बंदच आहे अजून खोलीचं. महाराणी अजून उठलेली दिसत नाही. जाऊ दे ना बेबी. आपण जाऊच देतोय ना, दुसरं काय करतोय आपण? जान्हवी जरा बदलली आहे ना. बदलली आहे, हेच तिचं खरं रूप आहे. पण त्यांचं काय ठरलं हे कळलं तर बरं होईल ना आपल्याला. आपण कोण आहोत आपल्याला कळायला? हं? हा सौम्या, अगं नाही, काल रात्री ना जरा गडबडीत होते. नाही नाही, आजचं नको, जरा कॅन्सल करायला लागेल. नाही, प्रॉब्लेम झालाय. अरे श्री, तुला विचारलंच नाही मी मगाशी. तुला झोप लागली ना रात्री? श्री, झोप लागली ना रात्री? लागली. गाढ गाड नाही लागली. श्री, तू अजून टेन्शन मध्ये आहेस ना? नाही, तसं काही नाही. श्री, ऐक ऐक ऐक, आता कुठलाही विचार करायचा नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उत्तम आहार, मस्त व्यायाम आणि आराम. आपलं बाळ सुदृढ व्हायला हवं. काय झालं? छान वाटते ना आपली रूम? जिवंत वाटते. म्हणजे म्हणजे तुझा स्पर्श झाला ना इथल्या सगळ्या वस्तूंना, प्रेमाचा. काहीही आहे श्री. अगं हो, खरंच. गप्प बस. माहितीये मला काय तुझं नातं. म्हणजे निर्जीव वस्तूंवर सुद्धा कसं चोरून चोरून प्रेम करतेस, मला माहितीये. असं काही नाहीये. असं नाहीये? नाहीये असं? इकडे बघ. असं नाहीये? सांग ना. असंच आहे ना? जास्तच काय, सांग ना. मला माहितीये तुझा स्वभाव आहे तो. तू इमोशनल आहेस खूप. निर्जीव वस्तूंना सुद्धा तू आपलंसं करतेस, माहितीये मला. तू कधी बघितलंस? अनेकदा पाहिलंय. तू असं असं कपाट स्वच्छ करतेस आणि मग त्या कपाटावरनं असं हळुवार मायेनं हात फिरवतेस. गाडी पार्क केल्यानंतर गाडीला किस करतेस. गाडी पार्क करून घरी परत येताना असं पटकन तिच्याकडे वळतेस आणि बघतेस आणि त्या गाडीला टाटा बाय करतेस हळूच. आणि मग पटकन आजूबाजूला बघतेस की अरे देवा, आपल्याकडे कोणी पाहिलं तर नाही ना. हे पण मला आवडतंय सर. शी बाबा, तुला सगळ्या सजीव निर्जीव वस्तूंवर प्रेम करता येतं. मला नाही जमत बुवा. चला, म्हणजे सजीव वस्तूंवर सुद्धा प्रेम करता येतं मला. हो, अर्थात. मग सजीव वस्तूंना त्याची जाणीव आहे का? माझ्या डोळ्यात काय दिसतंय? आणि ती जाणीव दाखवण्याचे आणखीनही बरेच मार्ग माहितीत मला. श्री, श्री ऐक ना. काय? मला उशीर होतोय. आता नाही, विषय तू काढलास. ओके, सॉरी. सॉरी काय? सॉरी म्हणून नाही भागणार आता. ती दार उघड आहे. मग काय झालं? बायकोच तू माझी. अरे म्हणून काय झालं? मी काय घाबरत नाही कोणाला. हाय याची.
हे श्री 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 हे बघ नाही श्री आय एम सॉरी मी हात जोडून माफी मागते तुझी श्री श्री ऐक ना मला ऑफिसला जायचंय श्री बाबांना भेटायचं बेबी बेबी शांत हो बघू. काय वाटलं असेल त्या सौम्याला? काय म्हणाली ग ती? काय म्हणणार? आज नको असं मीच म्हटलं ना तिला. मग म्हणाली कधी भेटायचं? तिच्या बाबांना भेटायचं रंगाला. अगं बाई, पण मग काय सांगितलंस तू? काय सांगणार? सांगायला मला काहीतरी माहिती असायला हवं ना. श्री अजून उठला नाही का? काय झालं बेबी वंस? तुम्ही काय एवढा चिडलात? चिडू नाही तर काय करू? ती महामाया आली ना घरात. अरे हो, विसरलेच होते मी. तरी म्हटलं श्रीच्या खोलीचं दार आतून बंद कसं? याला ऑफिसला जायचं नाही का? तिचं काय म्हणजे राहणार आहे इथे की काय, कसं काय? काहीही माहिती नाही आणि आपल्याला काही सांगावं याची गरजच वाटत नाहीये ना कोणाला. मूर्खपणा चाललेला आहे सगळा. तरी मी म्हणत होते सौम्याच्या बाबतीत लवकरात लवकर हातपाय हलवायला हवेत. पण माझं कोणी ऐकेल तर शपथ ना. बघा आता केवढ्याला पडलंय ते. ही त्याच्या मानकुटीवर बसलीये ना. काय करणार? आईला सुद्धा तिचा का पुळका आलाय कळत नाहीये मला. सगळा मेस झालेला आहे. बेबी, आई घरात आहे त्याचं जरा भान ठेव. म्हणूनच काही बोलता येत नाहीये ना वहिनी. हो ना, आणि आई आत्ताच बऱ्या झाल्यात. त्यांना परत उगाच त्रास नको व्हायला. तेच तर ना, म्हणूनच आईशी काहीच बोलता येत नाही. पण मी तुम्हाला सांगते, ती मुलगी मला या घरात काय कुणाच्या आयुष्यातही नको. ती आपल्या या घरासाठी बनलीच नाही. खूप स्वार्थीपणाने वागली आहे ती आपल्याशी आणि तिची फॅमिली सुद्धा. आणि मुळात तिचं घराणं आपल्या घराशी तुल्यबळ नाहीये. अगं पण तोच तिला घेऊन आलाय तर आपण काय करणार? आपण तरी काय करणार? मूर्ख आहे तो. त्याचं हित कशात आहे ना ते कळत नाहीये त्याला. अगं पण त्याचं आयुष्य आहे. अगं म्हणून काय आपण त्याला काही करू द्यायचं का? देवही माझ्याशी असंच वागला होता, पण मी कायमचं तोडलं त्याला. आणि त्याला जर मी माफ केलं असतं ना तर त्या चुका पुन्हा पुन्हा करत राहिला असतं. आणि आई म्हणतेच ना, चूक करणाऱ्याला शासन हे झालंच पाहिजे. मग आता कुठे गेला तिचा स्टँड? का वयाबरोबर तत्वही थकली आहेत आता तिची. काय बोलतेस तू हे? मग आई का स्टँड घेत नाहीये? का हे मुकाट्याने सगळं बघत बसली? का ती श्रीला स्पष्टपणे सांगू शकत नाहीये की या मुलीने तुझाच नाही तर या घराचाही अपमान केलाय? अक्षरशः काळं फासलंय तिने आपल्या घराला. तिला या घरात येण्याचा अधिकार नाही असं का आई सांगू शकत नाही? आणि मुळात आई गप्प का बसते ना हे कळत नाहीये. बेबी, आपण आईशी बोलूया. सरू, तिच्या तब्येतीमुळे आता हे सोपं राहिलेलं नाहीये. पण मग आता आपण काय करायचं? आई घेऊ शकत नसली ना तर तो स्टँड मी घेणार. श्रीसाठी ही मुलगी योग्य नाही. त्याच्या आयुष्यात येण्याचा तिला काहीच अधिकार नाही. देवमुळे माझ्या आयुष्याचं जे मातेरं झालं ना ते श्रीच्या आयुष्याचं जान्हवीमुळे होऊ नये एवढंच वाटतंय मला. त्याच्यासाठी मला कितीही वाईटपणा घ्यावा लागला ना तरी तो मी घेणार. गुड मॉर्निंग. आमचं मॉर्निंग काही गुड राहिलेलं नाही आता. का असं विचारणार नाहीयेस का? तरीही सांगते, तू या घरात आलीयस ना म्हणून. बेबी आत्या, मी काय तुझी बेबी आत्या नाहीये. आणि बेबी हे नाव माझ्या घरच्यांसाठीच आहे. मी तुला माझ्या घरातली मानत नाही. बहिणी, माझा चहा माझ्या खोलीत पाठव.
काही